नमस्कार. मी आजपर्यंत जेवढा महाराष्ट्र फिरलो आहे त्या अनुभवावरून सांगतो, फॅमिली वॅकेशनसाठी देवबाग ही सर्वात चांगली जागा आहे महाराष्ट्रामध्ये तरी. त्याची काही कारणे आहेत. ती या देवबाग सिरीजमध्ये क्रमाक्रमाने मी दाखवेलच, पण काही मुद्दे या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. देवबाग हे गाव मालवणपासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याच्या एका बाजूला विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे, तर दुसऱ्या बाजूला कर्ली नदीचे पात्र आहे. त्यामुळे या गावाला निसर्गाचं वरदान मिळाले. कुटुंबासोबत तुम्ही इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकता, जसं आम्ही इथे घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे इथे फॅमिलीसाठी प्रत्येक वॉटर स्पोर्ट अवेलेबल आहे. सगळ्या राईड्स, पॅरासेलिंग, पॅरामोटरिंग, स्कूबा हे सगळे वॉटर स्पोर्टचे प्रकार इथं अवेलेबल आहेत, जे की महाराष्ट्रात एका ठिकाणी असणारं ठिकाण मला तरी वाटते हेच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बोट टूर. तुम्ही समुद्रामध्ये बोट टूर करू शकता. त्यात वेगवेगळे पॉईंट इथे दाखवतात. लाईट हाऊस, निवती रॉक्स, म्हातारीची चूळ या संबंधीचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, ते तुम्ही चेक करू शकता. आणि चौथी गोष्ट म्हणजे हे गाव खूप सुंदर आहे. आता हेच बघा ना, या गावात एक मंदिर आहे ज्यात झाडाची पूजा केली जाते. मंदिर बांधण्यासाठी हे लोक झाड तोडत नाहीत, हे झाडातच ईश्वर शोधतात. आपण मंदिरांमध्ये मूर्त्या प्रस्थापित करतो, ती फक्त प्रतिकात्मक असतात. खरा ईश्वर जिवंत गोष्टीत असतो, जसे ह्या झाडात आहे. गावात फेरफटका मारून झाल्यानंतर आम्ही निघालो बीचवर, कारण की बीचवरून संगम पॉईंटकडे जाण्याचा रस्ता थोडा जवळ पडतो. आम्हाला संगम पॉईंट पाहायला जायचं होतं. बीचचा प्रत्येकजण आपापल्या परीने आनंद घेतो. इथले स्थानिक काही लोक या बीचवर जाळं विणण्याचं काम करत होते, तर काही मुलं या बीचवर क्रिकेट खेळत होते. हे त्यांच्यासाठी क्रिकेट खेळण्याचं ठिकाण आहे. तर आम्ही पर्यटक इथे पॅरामोटरिंग करण्यासाठी आलो. पॅरामोटरिंग हा प्रकार महाराष्ट्रात आत्ता सुरू झाला आहे. यात मोटारीच्या आधारानं आपण आकाशामध्ये उडतो आणि आकाशातून समुद्राचा, निसर्गाचा पूर्ण व्ह्यू आपल्याला पाहता येतो. खूप मजेदार आहे. हे एकदा तिथे गेला तर अनुभव घ्याच. बाकी स्पोर्टपेक्षा हे थोडंसं महाग आहे, पण आनंद भरपूर देते. आणि आनंदाची किंमत आपण कशी ठरवणार, आहे का? वरतून हे जग कसं दिसतं हे मी वर गेलो की दाखवतो, कारण ताईकडे मी कॅमेरा दिला नाही. समजा कॅमेरा पडलाच
तर गेला ना कायमचा. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे ज्यात मी आकाशात उडतोय. पक्ष्यांना आकाशातून जग कसं दिसतं याचं उत्तर या साहसी खेळातून मिळतं. बघा ना, मी सुरुवातीला सांगितलेलं देवबाग किती सुंदर दिसतं इतक्यावरून. हो खरकट टाकायचं. या व्हिडिओचा शेवट मी चांगल्या गोष्टी दाखवून देखील करू शकलो असतो, पण काही सत्य गोष्टी दाखवणं गरजेच्या असतात नवीन बदलासाठी, नाही का?